या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील जिल्हा विशेष महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। संकल्प विथ ज्ञानेश्वर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। 1. बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते? चंपावती नगर। 2. कोणाच्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडले? मोहम्मद तुगलक। 3. बीड जिल्ह्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960। 4. निजाम राजवटीत बीड जिल्हा कोणत्या राज्याचा भाग होता? हैदराबाद स्टेट। 5. स्वातंत्र्यपूर्व काळात बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? सदाशिव नीलकंठ जोशी। 6. निजाम व पेशवे यांच्यामधील इतिहास प्रसिद्ध लढाई जेथे घडून गेली ते राक्षस भुवन बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? गेवराई। 7. बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात स्थित आहे? मराठवाडा। 8. बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? 10,693 चौकिमी। 9. बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? बिंदुसरा। 10. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर कोणते? कंकालेश्वर मंदिर। 11. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते? मांजरा धरण। 12. परळी वैद्यनाथ कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? शिव। 13. बीड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? ज्वारी। 14. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती? 11। 15. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण? संत मुकुंदराज। 16. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? अहिल्यानगर। 17. बीड जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 सुमारे किती आहे? 67%। 18. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नाही? पाटोदा। 19. पाटोदा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सिंधफणा। 20. नायगाव अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? मोर। 21. नागरी भागातील सर्वाधिक साक्षरता टक्केवारी 87.36% डॅश भागाची आहे? बीड। 22. नागरी भागातील सर्वात कमी साक्षरता टक्केवारी डॅश विभागाची आहे? धारूर व माजलगाव। 23. ग्रामीण भागातील सर्वाधिक साक्षरता टक्केवारी डॅश भागाची आहे? माजलगाव 79.14। 24. ग्रामीण भागातील सर्वात कमी साक्षरता टक्केवारी डॅश भागाची आहे? माजलगाव 58.3। 25. बीड जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग वनक्षेत्र आहे? 2.39%। 26. जिल्ह्यातील सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र डॅश तालुक्यात आहे? आष्टी 7.3। 27. जिल्ह्यातील सर्वात कमी वनाच्छादित क्षेत्र डॅश तालुक्यात आहे? माजलगाव 0.51। 28. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी किती टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत? 42.72%। 29. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नाही? पाटोदा। 30. माजलगाव सिंचन प्रकल्पाचा लाभ कोणत्या दोन तालुक्यांना सर्वाधिक होतो? माजलगाव व गेवराई। 31. रामायणाशी संबंधित असलेले बीड जिल्ह्यातील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? पापनाश्वर मंदिर। 32. बीड शहरात कारंजा कारखाना प्रारंभी कोणत्या ठिकाणी होता? कट्टर मंडळ। 33. प्राचीन काळी बीड शहरास डॅश नावाने ओळखले जात होते? ताजवाडी। 34. खालीलपैकी कोणता बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ नाही? केज। 35. वडवणी हे ठिकाण डॅश उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? कागद उद्योग। 36. वडवणी हा तालुका डॅश विधानसभा मतदारसंघात आहे? माजलगाव। 37. पाटोदा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सिंधफणा। 38. चौसाळा हे धरणाचे ठिकाण
डॅश तालुक्यात आहे. माजलगाव 39. मध्यम जल प्रकल्प असलेले पाडवा तालुक्यातील ठिकाण कोणते आहे? बडपाड 40. पाटोदा तालुक्यातील अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? मोरझर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.